एक गोष्ट माझ्या वाचनात नेहमी लक्षात आली आणि त्यातून दिसून आलं की आपण मराठी माणसं व्यावसायिक क्षेत्रात थोड्या प्रमाणात मागे का राहिलो. आणि खरं तर म्हणजे ज्या देशावर आपल्या मराठेशाहींनी राज्य केलं त्या मराठी माणसांना पुन्हा याची जाणीव करून द्यावीशी वाटते. हे फार थोडं कुठेतरी दुर्दैवाची बाब आहे. झालं असं होतं की सुरतेला इंग्रजांची खूप मोठी बाजारपेठ असायची आणि आपले स्वराज्याचे धुरंधर मावळे वारंवार त्याच्यावर हल्ला करत आणि इंग्रजांचं खूप मोठं नुकसान व्हायचं. आणि एके वेळेला इंग्रजांना युक्ती सुचली. त्यांनी सुरतेहून मुंबईला बाजारपेठ हलवली आणि मराठ्यांना कर देऊन मराठ्यांना व्यवसायांपासून दूर ठेवलं आणि सिंधी मारवाड्यांना सोबत घेऊन व्यवसायाला सुरुवात केली. त्यांना माहीत होतं इंग्रजांनी मराठी माणसांना बाजूला ठेवलं, त्यांना दूर ठेवलं व्यवसायापासून. त्यांना माहीत होतं की मराठी माणसाला व्यवसाय कळाला, मराठी माणसाला व्यवहार कळाला तर ते अख्खं जगात सत्ता काबीज करतील. आणि त्याचाच त्यांनी फायदा घेतला आणि हीच प्रथा आजतागायत सुरू आहे. मराठी माणसांनो, आज तुमच्या कर्तृत्वाची, तुमच्या सामर्थ्याची, तुमच्या धैर्याची आणि तुमच्या यशोगाथाची तुम्हाला आजही जाणीव होत नसेल तर तुमचं आयुष्य तुम्हाला लक लागू. पण तुम्हाला तुमच्या अस्मितेची, तुमच्या आत्मसन्मानाची, तुमच्या स्वाभिमानाची जाणीव असेल तर पुन्हा एकत्र या, एकी ठेवा आणि पुन्हा एकदा एक विशाल राज्य, समृद्ध राज्य आणि नवनिर्माणाचं राज्य घडवण्याच्या तयारीला लागा. हीच आपली खरी ताकद आहे, हीच आपली खरी उमेद आहे. आणि प्रत्येक जण मराठी माणसाने व्यवसायात मोठ्या प्रमाणात यावं आणि या देशात, या राज्यात आणि या जगात आपली सत्ता कायम निर्माण करावी. पुन्हा एकदा ते मराठ्यांचं शौर्य, ते मराठ्यांचं धैर्य आणि त्या मराठी माणसांची इतिहास, तर मराठ्यांचा अस्तित्व पुन्हा एकदा जगाला कळू दे की मराठी माणूस काय होता.